मोठी बातमी समोर येतेय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातून। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडी आणि एसआयटी ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी सीआयडीने वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यानंतर बीड येथील मोका न्यायालयाने वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आतापर्यंत पोलिसांनी एकूण 9 जणांना अटक केली आहे, मात्र एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्यासह गुजरातला पळून गेला होता। काही दिवसांपूर्वी बीड पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांच्या पुण्यातून मुसक्या आवळल्या, मात्र आंधळे पोलिसांच्या तावडीतून निसटला। देशमुखांच्या हत्येच्या घटनेला 1 महिना उलटून गेलेला आहे, मात्र अजूनही कृष्णा आंधळेचा थांगपत्ता लागत नाहीये। दरम्यान कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली आहे। याबाबत एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये फिरत असल्याचा दावा केला जातोय। तो नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याची चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे। ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुक्तिधाम मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले। आसपासच्या परिसरातील लॉजिंगची देखील पोलिसांनी तपासणी केली आहे, पण उपनगर पोलिसांना कृष्णा आंधळेचा कुठेच ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। तपासांती पोलिसांनी व्हायरल झालेल्या फोटोतला व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचं स्पष्ट केलंय। खरं तर कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे त्रिकूट संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर गुजरातला पळून गेले होते। या ठिकाणी एका मंदिरात हे 3 जण राहत होते। जवळपास 15 दिवस मंदिरात राहिल्यानंतर तिघांजवळील पैसे संपले होते। त्यामुळे कृष्णा आंधळे हा पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात आला। पुण्यातील एका व्यक्तीकडून तो पैसे घेणार होता, पण हे पैसे घेऊन कृष्णा आंधळे पुन्हा गुजरातला जाणार होता। पण कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघंही पुण्याला रवाना झाले। दोघं पुण्याला येताच पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या, तर आंधळे आधीच महाराष्ट्रात आल्यानं तो पोलिसांच्या तावडीतून निसटलाय। अजूनही आंधळेचा थांगपत्ता लागत नाहीये। पोलीस त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत। घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत।